नमस्कार मैत्रिणींनो. तर डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शनमधनं तुमचं सर्वांचं आहे स्वागत. आणि आता भरपूर दिवस झाला आपण लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता, तर म्हटलं चला आज थोडासा टायमिंग भेटला. कारण मी मागचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, छोटा आपला व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात दाखवलेला आहे बघा. वर्कचे ब्लाऊजच 8 ते 9 दिवस झालं मला सारखे वर्कचे ब्लाऊज येतात. काय माहिती काय काय झालं असेल, काय मला पण माहीत नाही, मलाच काय समजा काय चमत्कार असेल ते. आणि म्हणून म्हणलं तो पण व्हिडिओ टाकावा आज. आणि जरा आज थोडीशी सवड भेटलेली आहे. आणि म्हणजे आता आता इथून पुढे जरा आलेले आहेत साधे ब्लाऊज. तर 8 ते 9 दिवस झाले सारखे वर्कचे ब्लाऊज, त्याला काचेचे मणी स्टोन कुठं काय काय वगैरे वगैरे. आणि आज मी 3 ते 4 ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत माझे. आणि तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लाऊज कसे शिवलेले आहेत. खूप छान शिवलेले आहेत ब्लाऊज. तर हे बघू शकताय, 3/4च्या स्लीव्जला आहेत ब्लाऊजला. आणि हा ब्लाऊज पण चिकनचा आहे. आता ह्याला नॉट काय आपले रेडीमेडच नॉट टाकलेले आहे, कारण ह्याची नॉट बनवताच येत नाही. ह्याला टिकली वर्क असल्यामुळे नॉट कशी बनवायची, ह्याला कोणाचं किती फास्ट डोकं असलं तरी चालणार नाही, कारण ह्याचं नॉट बनतच नाही आणि बनवायला पण येत नाही. तर हा आपला आहे व्हाईट कलरचा ब्लाऊज. आणि ह्याला समोरचा जो गळा आहे तो पंचकोनी घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि कोणाला जर असे छान छान ब्लाऊज शिवून पाहिजे असतील तर तुम्हाला भेटून जातील. कोणाला जर आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि आज मी तुम्हाला ब्लाऊजमध्ये दाखवणार आहे की ब्लाऊज पण जुळे आलेले आहेत, म्हणजे एकदम सेम टू सेम कॉपी जुळे ब्लाऊज आलेले आहेत. आता बघू दाखवते मी तुम्हाला दोन्ही पण ब्लाऊज. हे आहे जांभळ्या कलरचं ब्लाऊज. फक्त ही बुट्टी आहे ना ब्लाऊजची, ही टिकली आहे ती गोलमध्ये आहे. आणि ह्याचाच जुळा भाऊ दुसरा, म्हणजे जुळी बहीण दुसरी, तर त्याच्यावर फक्त असा पंचकोनी आकारमध्ये आहे. आणि ह्याच्यावर गोलमध्ये बुट्टी आहे, त्याच्यावर दुसऱ्यावर पंचकोनी आहे. तर हे ब्लाऊज बघा, थोडासा पण डिफरन्स नाही, थोडासा पण फरक नाही, म्हणजे त्यात वेगळापणा काहीच नाही. कलर तोच आहे, फक्त हा बुटीमध्ये फरक आहे. आणि ह्या ब्लाऊजला पण असे स्लीव 3/4 आहेत. आणि त्या कस्टमरला इथं फुगा पाहिजे होता, तर असा नवीन निघलेला इथं फुगा केलेला आहे. आणि खाली बघू शकता हे छान असे लटकन टाकलेले आहेत, किती सुंदर वाटत आहे ब्लाऊज. आणि हा ब्लाऊज पण प्रिन्स कटच आहे. आणि साडीचा बहुतेक मला वाटतं असा आकाशी कलर असेल, त्याच्यामुळं ह्याला असे कॉन्ट्रास्टमध्ये लेस टाकलेले आहे. कारण एका ब्लाऊजला कस्टमरने आणून दिली होती, एका ब्लाऊजला नव्हती, तर मी स्वतः ब्लाऊजला ती लेस आणून टाकलेली आहे. आकाशी कलरचा बहुतेक साडी असावी आणि हा असं बॉर्डर असावी. त्याच्यामुळं बघू शकता की तुम्ही सेम टू सेम असाच दुसरा ब्लाऊज आहे, तो पण तुम्हाला दाखवते मी. तर असं 4-5 दिवस झाले, एवढा असा वैताग आला होता ना. हे तरी प्लेन ब्लाऊज आहे, बाहेर स्लीव्जला डिझाईन आहे आणि इथं हाताला लटकनमध्ये लेस आहे. तर ह्याच्या आधीचे ब्लाऊज होते ना, एकदम असे म्हणजे फुल वर्कने भरलेले होते, म्हणजे असं डोकं चलत नव्हतं. म्हणून आपले छोटे छोटे लॉंग व्हिडिओ काढायला टाईम भेटत नव्हता. तर हे बघू शकताय की तुम्ही, हे सेम टू सेम आहेत जुळ्या बहिणी दोन्ही. बघू शकताय काही फरक नाही ब्लाऊजमध्ये, फक्त लटकनची डिझाईन वेगळी आहे. तर किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊज. तर असे छान छान ब्लाऊज शिवून पाहिजे असले तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता ह्याच कस्टमरचे हे दोन्ही ब्लाऊज झालेले आहेत. आता हे ब्लाऊज आले. आता तुम्हाला दुसरे ब्लाऊज दाखवते. पीस तर एवढं छोटं कापलं होतं ना, 80 सेंटीमीटर पण पीस नव्हता. आणि त्याच्यात परत त्यांना प्रिन्स कट 15ची उंची कसं शिवणार. तर काय डोकं, आता काही ह्याला काही ठिगळ देऊन शिवावं का. पहिल्या जुन्या काळात असायचे ठिगळांचे ब्लाऊज शिवायचे. तर आत्ता तसं चालत नाही. आत्ता हे बघू शकता हाफमध्ये स्लीव्ज आहेत, तर त्यांना इथं पण फुगा पाहिजे होता, इथं पण बटन पाहिजे होतं. तर हे काय ॲडजस्ट होत नव्हतं, कारण 70 सेंटीमीटर ब्लाऊज पीस असेल. कारण ज्याने कापून दिला असेल तो कमीमध्येच कापून दिलेला आहे. ह्याला पण असे छोटे छोटे असे म्हणजे लटकन केलेले आहे. किती सुंदर असा आलेला आहे ब्लाऊज. मग तिथं काय केलं, बटन बसवायला ॲडजस्ट होत नव्हतं, म्हणून मी असं एक एक मोती बसवलेला आहे. तर खूप छान अशी डिझाईन, पण अशी अलग थोडीशी डिझाईन झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. कारण जास्त फुगा घ्यायला, कारण याला कपडा नव्हता. कमीच कपड्यात कमीमध्ये सुद्धा डिझाईन छान छान येते. तर मी सांगते अशी म्हणजे नवीन डिझाईन शिकून घ्या. कुणाला माहीत नसेल तर शिकून घ्यावा. तर हा झालेला आहे तिसरा ब्लाऊज आपला कंप्लीट. सगळे ब्लाऊज प्रिन्स कटच आहेत. आणि बघू शकताय पाठीमागचा असा डीपमध्ये गळा आहे. आणि ह्याचं पण जुळाच भाऊ बहीण काय असेल तसंच सेम टू सेम ब्लाऊज आहे. तर हे झालेले आहेत एकाच कस्टमरचे 4ही ब्लाऊज. तर बघू शकता ह्याला पण तसेच म्हणजे फुगाबाईच पाहिजे होते. आणि मोठा डीप गळा आहे. आणि इकडे स्लीव्जला असे छोटे छोटे लटकनमध्ये. आणि ह्याला पण एक एक सुंदर असा एक एक मोती घातलेला आहे इथं बाहीवरती. व्हिडिओ आवडला असेल तर, कसे काय वाटले ब्लाऊज, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करा. आणि कुणाकुणाला एकदा जर एकच लॉटरी लागली ना ब्लाऊजची तशीच लागते. मला तर 7 ते 8 10 दिवस झाले ना, पूर्ण वर्कची ब्लाऊज होते. हाताला पण अशा किती सुया मोडल्या,
त्याचं पण गणित केलं नाही, बेरीज वाजा बाकी काहीच केलेलं नाही. वर्कचे ब्लाऊज म्हणले की सुया मोडतात, हाताला पण तकलीफ होते. हाताला असे माझ्या बघा आपल्या कुठल्याही ज्या टेलर मैत्रिणी असतात, वर्कचे ब्लाऊज म्हणलं ना त्याला फोडून काढायचं, त्याला नाही तर हाता असं नकानी काढायचं ब्लाऊज, अख्ख्या हाताची पण वाट लागते. बघू शकता असं सुई पकडू पकडू किंवा त्याला मोती काढू काढू. सोपं नाही, कष्ट पण करायचं. आणि 50-60 रुपये वाढून घ्यायचे म्हणजे हां एवढे कसं घेतात आहे तुम्ही पैसे, दुसरीकडे एवढेच घेता, तिसरीकडे तेवढेच घेता. पण भरपूर कष्ट असतं. मला वाटतं सहखुशीने 50-60 रुपये ब्लाऊज आवडला ना, 50 ते 60 रुपये कस्टमरने जास्त द्यावा, म्हणजे त्याला आपण पण खुश आणि ब्लाऊज जे शिवून घेऊन जाणार आहे त्यांना पण व्यवस्थित बसले ते पण खुश. तर असं कुदल असे वर्कचे ब्लाऊज येतात आणि किती परेशानी होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लॉंग व्हिडिओमध्ये काहीतरी नवीनमध्ये. तोपर्यंत चला बाय.